Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. महाराज सोमवंशी गाधी कन्या झाली त्यासी. सत्यवती मागे तिसी रुचकर्षी. राजा चिंती कैसी द्यावी. कन्या मान्य जैसी देवी. याला फिरवावा केवी शापील हा. मग राजा म्हणे त्याला माझा एक पण झाला. जो दे श्याम कर्णांश्वानला सहस्रेंशी. त्याला कन्या द्यावी येसी. प्रतिज्ञा हे तुला कैसी. साधे मुनी वदे त्यासी. देतो अश्व त्याने तो वरुणापाशी. अश्वा पाहोनी वेगेसी. येओनी तो मुनी त्यासी. सर्व सांगे वरुणही ते ऐकोनी. तेव्हा दचकला मनी मागे फिरविता मुनी. शापील हा अश्वा पाजिता मदिरा. तेन जाती मुनीश्वरा. तो योजूनी या प्रकारा. दे अश्वाते योग बळे ते घेऊन. आला त्याला तो पाहून. हर्षे देई कन्यादान मानपूर्व. देव पाहोनी हाणती. योगीश्वरा मोठी शक्ती. अघटित घटविती मीतीन हो. गाघी म्हणे परगोत्रा. कन्या गेली नमी पुत्रा. देखे म्हणोनी हो भित्रा. मुनिवर्या मुनी म्हणे हो तुला. पुत्र जातो आश्रमाला. सवे घेओनी पत्नीला. ताता भेटो मग पत्नीला घेओनी. भृगुपाशी तो येओनी. सांगे सर्व त्या बंधूनी. भृगुहर्षे सत्यवती पतिव्रता. भर्तृश्वश्रुरांच्या चित्ता. धर्मे शर्मदे अश्रांता. भृगुतोषे बोले इष्टवर घेई. सती लीन झाली पायी. मला योग्य सुता देई आईलाही. मुनी बोले तू अश्वत्था. औदुंबरा तुझी माता. सेओ संस्कारुनी भाता. खांता सिद्धी मग तात गेही येती. भरत्यासह तेणे रीती. करी चरु घेता भ्रांती. होती झाली कन्या मात्र चरु भक्षी. माता कन्येचा ते विक्षी. ज्ञानदृष्टी भृगु साक्षी. तेथे आला म्हणे सुने हो व्यत्यय. तुझा पुत्र हो क्षत्रिय. मातेचा तो विप्र होय. काय केले खिन्न सून पायी घेई. मिठी पोटी विप्र येई. ऐसे करावे उपायी. म्हणे दीन भृगु बोले विप्र होय. पुत्र पौत्र हो क्षत्रिय. ऐसे आश्वासोनी जाय निजाश्रमा. व्याली सत्यवती पुत्र. जमदग्नी जो पवित्र. शंकरांश ज्ञानपात्र. मंत्र दृष्टा तिची माता व्याली पुत्र. नामे तो हो विश्वामित्र. विप्र पूज्य हो सर्वत्र. मंत्र बळे गौरी कला रेणू सुता. जमदग्नीची ती कांता. रेणुकाख्या पतिव्रता. शांताकारा. तिला झाले 3 सूत. चौथा पोटी ये साक्षात. केशवांश जो विख्यात. राम नाम वेदशास्त्र तो पढला. धनुर्वेदाभिज्ञ झाला. त्याने शिवा तोषविला. शिष्य धर्मे एके दिनी ती रेणुका. देखे गंधर्वनायका. नदी मध्ये घे स्त्री सुखा. मुखा चोखी ते पाहून ती भुलली. किंचित जळात चालिली. दैवे मनी दचकली. ओली आली म्हणे कैसी झाली भूल. आता पती की शापील. त्वरे घेऊन ये जल
शीलवती पती कोपे तिला बोले तोंड न द्यावी आपुले वाटती जे तुला भले चाले तेथे तेव्हा थरथर कापे पुत्रा सांगे मुनी कोपे इचा मुंडा तोडा पापे जाती तेव्हा तिघेही ते स्नेहे भ्याले तिचे शिरन तोडीले ताते त्यातेही शापिले केले भस्म राणी समिद्दर्भांसाठी राम गेला तोये पाठी तेव्हा मुनीची ये दृष्टी तयावरी बोले ही हो अमंगळा रामाईचा काटी गळा न विचारी तू ये वेळा बलाढ्यारे राम मनी न शंकिता हाती परशु जो होता तिच्या कंठी तो मारिता तुटे शिर धडपडे भूमी तळा वाहे लोह भळा भळा जरी राम पाहे डोळा तरी नभी तेव्हा शांत झाला मुनी म्हणे रामा आलिंगोनी माझे वाक्य त्वा जननी मारिली हे पूर्ण तू रे पितृभक्त धन्य हो तू अनासक्त आता काय तुझे चित्त वर इच्छी राम म्हणे माझी माता उठो बंधू तेही आता चिरंजीवित्व देताता विजयत्व माझ्याहुनी न हो शूर कोणी युद्धी धुरंधर मुनी बोले दिल्हेवर रामा हेम्या तेव्हा आपोआप शीर जडे तेव्हा ती सत्वर उठे तैसे ते भ्रातर जिते झाले राम मनी आनंदला पायी मातेच्या लागला तिने त्याला आलिंगिला पुत्र स्नेहे म्हणे धारा तीर्थी पुत्रा शुद्ध केले माझ्या गात्रा पुनः याच्या स्मृती मात्रा न शिवसी पातिव्रत्या सांभाळिती ह्या ख्याती ते धरो चित्ती जाता अन्या ठाई वृत्ती गती ऐशी ओम रे चित्ता कामासक्ता आम्हा बुडविशी संता तुला धिक धिक तू हो आता शांत दांत कामठाईचा चावटा भल्याचाही करी तोटा बुडवी हा कटकटा मोठा खोटा लुटी सर्वा ऐशा चोरा का देई रे चित्ता थारा आता धरी सुविचारा सारा सार मोक्ष किंवा स्वर्गलोक तुझ्या योगे ये नरक तेव्हा आता तूच ऐक एक सांगे मुमुक्षेचा करी काम प्रियपादी घे विश्राम तेने लाभे सर्वोत्तम नाम जेते ऐसे चित्त वळवुनी साध्वी ठेवी स्थिरावुनी भर्तृपादी लीनपणी सेवी भावे एके दिनी तो अर्जुन जाता वनी विलोकून जमदग्न्याश्रमस्थान आला तेथे तो रेणुका मुनीश्वर पाहे जेवी गौरीहर प्रेमे करी नमस्कार दूर राहे मुनी भूपा बैसवूनी कुसे क्षेम समाधानी कामधेनु प्रसादोनी त्या जेववी राजा वदे दे धेनुसी देतो धन गोधनासी मुनी म्हणे देऊ कैसी होमधेनु बलात्कारे त्या धेनूला राजा घेऊनी चालला मागे वनातुनी आला रामवेगे धेनू नेली हे ऐकोनी भूपावरी तो कोपोनी हाती परशु घेऊनी धावे वेगे मेघ गंभीर वचने फिरवुनी भूपा म्हणे
रे रे चोरा माझे भेने न घेसी की राजा नव्हे तू चोरटा कुळा लावियेला बट्टा न मानी हे मूर्खा थट्टा कंठा छेदी भेदी तुझ्या वक्षस्थळा दावी कळा तू कुशळा क्षत्रा पाहे विप्रबळा बळावे त्वा तेव्हा रामा पाहे भूप तो त्या भासे उग्ररूप जेवी अग्नि खाता तूप ज्वाळामाळी नहा विप्रशस्त्रधारी माझ्यासाठी आला हरी याशी युद्ध घोर करी मारील हा लहान हा दिसे परी द्यावी वामनाची सरी ऐसे विचारुनी करी स्वारी भूप तेव्हा 500 चाप सज्ज करी करी भूप राहे रामाच्या समीप तप नसा हिलायत प्रताप कोणी तो हा दित्त रूप सहस्त्रकर अमूप तप सिद्ध साध्य देवमुनी स्वर्गी विमानी बैसोनी युद्ध पाहती हर्षोनी मनी तेव्हा अचूक त्याचे संधान सोडी 500 मार्गण वेळोवेळ आच्छादून हेवी राम वेळोवेळ अभिनव शस्त्र सोडी वेगे राव पाहूनि हस्त लाघव राम हर्षे राम म्हणे वीर धन्य याला मारी कोण अन्य प्रतापी हा भंग शून्य मान्य वीरा राम तोडी त्याचे बाण तरी मारी तो दारुण मग परशु घेऊन बाहू तोडी बाहू पटपटा शस्त्र वाजे खटखटा पडती ते चटचटा उठा उठी बाहू जेथोनी तुटती पुनः तेथोनी फुटती तेही हानाया उठती मती खचे राम तेव्हा मनी ध्वनी झाला व्योमांतुनी पूर्वी न टाकी तोडुनी बाहू याचे दत्तात्रेय वरे जाण पुरी भुज बीजस्थान आहे पूर्वी ते शोषून छेदी मग तेव्हा अग्नेयास्त्रे राम शोषून घेत त्रिर्गम मग भूप जपे नाम श्री दत्तांचे रामे ते भुज तोडिले 2 अभेद्य राहिले बाहूंचे पर्वत झाले भूमी तळी दोघे वीर निवार महाशूर महाधीर करू वांछिती जर्जर परस्परा सोडिताति वारंवार तोडिताति परस्पर शस्त्रे दोघे भराभर मार देती राम चिंती स्वगुरुला तेव्हा भूप समजला म्हणे अंतकाळ आला ह्या देहाचा मग गुरुपदेशाते आठवून इंद्रियाते मनी योजी त्या मनाते प्राणांमध्ये धारणेने प्राणयोजी अनुक्रमे राजा तेजी तेजा तेज पुंजा माजी योजी योगे अखंडैकर सत्वजे तत्वं पदार्थांचे साजे जेथे काही नसे दुजे भजे त्यातो तेव्हा राम तोडी शीर खाली पडे कलेवर झाला जय जयकार सूरलोकी कार्तवीर्य दत्त भक्त ब्रह्मनिष्ठ जीवन्मुक्त झाला राम हा निमित्त त्याच्या वधा मूर्धा अर्जुनाचा फुटला लिंगदेह भिन्न झाला स्वकारणी गेल्या कला समरसे स्वये होय स्वयंज्योती
पाहोनिही त्याची गती, देवा करोनी प्रणती स्तुती केली। पुष्पवृष्टी रामावर करीती ते सुरवर, झाला वाद्यांचा गजर सूरलोकी। भूपा लाधले परंधाम, परंतु घेता तन्नाम, अद्यापि हो नष्टागम क्षेमलोका। वीर समागमे होते परशुने त्या सर्वांते, रामे मारुनी धेनू ते मुक्त केली। राम घेऊनी धेनू ते आला शीघ्र स्वाश्रमाते, वंदुनी जमदग्नी ते सांगे सर्व। मुनी म्हणे हाय हाय, पुत्रा केले त्वाहे काय, शिरी घेतला अपाय जा येथुनी। अरे आम्हा राजाश्रय, तपसिद्धी देई श्रेय, जरी नेता एक गाय काय हानी। जो संरक्षी सत्तद्वीपा, निवारी जो पापा तापा, पुण्यश्लोक ऐशा भूपा का मारिले। श्रीदत्ताचा शिष्ययोगी, ऐसा न हो दुजाजगी, स्वल्प दोषे वीतरागी तो मारिला। रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, दे अमित गोदानासी, या धेनूची चाड त्यासी काय बोल। लीलेनेही धेनू नेली, त्याची ग्रीवा त्वा तोडिली। राम म्हणे गती झाली प्रारब्धेही, ते ऐकूनी बोले मुनी 10 श्रोत्रिय मारुनी। पाप जेते ये लागूनी भूपवधे, अभिषेक शिरावरी झाला त्याला ठार मारी। तो भूप्रदक्षिणा करी तरी शुद्ध, आता जाई तू इथून करी सर्व तीर्थी स्नान। तेव्हा हे पाप जाऊन शुद्ध होशी, रामेती आज्ञा मानून केले सर्व तीर्थी स्नान। पुनः भेटला येऊन जनकाते, शतपुत्र अर्जुनाचे और्ध्वदेहिक ताताचे। आचरोनी मागे वाचे बोलती हे, विप्र असोनी देबळी भूपाचा त्या तिळांजळी। करू आमची ते वेळी ऋणमुक्ती। इति श्री दत्तलीलामृताब्धौ अर्जुन मुक्तिश्चतुर्थलहरी संपूर्णा।